बीड जिल्ह्यातील प्रगत शेतकरी ईश्वर शिवाजी शिंदे हे इंजिनियर असताना देखील त्यांनी सुरू केला काळा ऊस आणि फुलाचा व्यापार। नमस्कार, मी ईश्वर शिवाजी शिंदे। मी एक इंजिनियर आहे, गव्हर्नमेंटला इंजिनिअरिंग केलेलं आहे। मी एक शेतकरी आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये मी विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न आणि रोगमुक्त जेवण या क्षेत्रावरती 10 वर्ष झाले काम करत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी, महिला बचत गट यांना सर्वांना मी मार्गदर्शन करत आहे। मी शेतामधील काळा ऊस आणलेला आहे मुंबईमध्ये दाखवण्यासाठी। हा काळा ऊस खाण्यासाठी एकदम सॉफ्ट आणि मऊ राहतो। हा 30 प्रकारच्या आजारावरती चालला जातो। हा काळा ऊसाला पुण्याच्या किसान कृषी प्रदर्शनमध्ये आपल्याला चांगला बाजारभाव भेटला होता। तिथं आपण खाण्यासाठी हा काळा ऊस एक ऊस 100 रुपयाला विकला होता। आणि ह्याचा गुळ आपण सेंद्रियमध्ये तयार करून त्याची काकवीचा रिपोर्ट काढून लोकांना दाखवून हा 150 रुपये प्रति किलो प्रमाणे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 200 रुपये प्रति किलोने आपण विक्री केलेला आहे। काही शेतकरी तरुण मित्राला आपण ह्या काळ्या ऊसाच्या रसवंतीचे पण स्टॉल टाकण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय मॉल कसे तयार करता येईल ह्यासाठी पण आपण महाराष्ट्रामधील सर्व लोकांना मार्गदर्शन वगैरे करत आहे। ह्या म्हणजे आपण एक फुलांची पण शेती करत आहे। ह्या फुलांना नाव आहे हेलिक्रिझम फ्लावर। ह्या फुलांचा हार 1 वर्षभर राहतो। म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्लास्टिकचे फुलं तयार झालेले आहेत, प्लास्टिकचे हार जे तयार झालेले आहेत त्याला पर्याय म्हणून आपण हे फुल तयार केलेलं आहे। आणि हे फुल चक्क 1 वर्षभर राहतं, खराब होत नाही। जर धूळ लागली तर तुम्ही याला पाणी पण मारू शकता। पाणी मारल्यावर ते फ्रेश आणि ताजे टवटवीत होतात। आणि महाराष्ट्रामध्ये हा पण एक नवीन प्रयोग आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व तरुण शहरामध्ये नोकरीसाठी, उद्योगासाठी शहरामध्ये वाटचाल करत आहेत। पण आज राज्य सरकार, केंद्र सरकार प्रत्येक तरुणांना प्रायव्हेटमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये जॉब देऊ शकत नाही। जे आज खेडेगावाकडे तरुण वर्ग आहेत त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजेत। आणि जे काही आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांनी, महिलांनी जे काही वेगळे प्रयोग केले आहेत त्यांची पाहणी करून आपण पण आपल्या शेतामध्ये वेगळा कसा बदल करता येईल, जे मार्केटला विकतंय तेच कसं पिकवता येईल, ह्या सिस्टीमने वाटचाल करून तरुणांनी सर्व दिशेकडे वाटचाल करायला पाहिजे। काळ्या ऊसाचं असं की मी मोबाईलवरती, गुगलवरती काळ्या ऊसाचे व्हिडिओ बघितले। त्याच्यानंतर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर आणि गिरणी या गावामध्ये 100-200 वर्षापासून हा काळा ऊस तिथं संगोपन केला जातो। नागपूरला कृषी प्रदर्शनमध्ये मी हा काळा ऊस बघितला होता। तिथे एका शेतकऱ्यांची मुलाखत झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून मी माझं बियाणं आणलं आणि 2018ला मी माझ्या शेतामध्ये काळ्या ऊसाचा पहिला प्रयोग केला। 2020ला मी लॉकडाऊनमध्ये काळा ऊस 20,000 रुपये प्रति टन आणि खाण्यासाठी विक्री केलेला आहे। त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये 8,000 एकर काळा ऊस लागवड झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे काही मोठाले शहर आहेत अशा ठिकाणी हा विकला जातो। त्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये हैदराबादमध्ये पण हा काळा ऊस जातो, गुजरातला पण जातो आणि काळा ऊसामध्ये सर्व चांगलं काम चालू आहे।